मित्रांनो, सेकंड इयर 2019 पॅटर्नची जी आपली बॅकलॉग आणि रेग्युलरची एक्झाम होणार होती त्याच्या संदर्भात पेपर किती वाजता होणार आहे या संदर्भात खूप सारं कन्फ्युजन क्रिएट झालेलं आहे. ते मला व्हिडिओत क्लिअर करायचंय. तुम्ही म्हणता सर एक्झाम तर पोस्टपोन झाली, मग कुठले पेपर तुम्ही म्हणताय? सो लक्षात घ्या, जे ऑलरेडी एक्झाम कुठली पोस्टपोन झाली सेकंड इयरची की 21 ते 26 मे, पण 27 मे पासून पुढचे बॅकलॉगचे पेपर आणि त्याच्यानंतर जून मध्ये होणारे सेकंड इयर 19 पॅटर्नचे रेग्युलरचे पेपर, त्या बाबतीत हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. बघा, आता युनिव्हर्सिटीच्या टाइम टेबल नुसार दिलंय त्यांनी की एक्झाम ही सकाळी 10 वाजता तुमची होणार आहे आणि जे मुलांना हॉल तिकीट भेटलंय, खूप साऱ्या मुलांच्या हॉल तिकीटवर टाइम काय आहे? दुपारी 2चा आहे. मग नक्की कुठल्या वेळी एक्झाम होणार आहे? सो लक्षात घ्या मित्रांनो, मी ऑलरेडी खूप साऱ्या 2-3 कॉलेजेसच्या एक्झाम सेक्शन मध्ये बोलल्यानंतर, प्रोफेसर सोबत बोलल्यानंतर त्यांनी मला क्लिअर सांगितलं की सर युनिव्हर्सिटीचा जो टाइम टेबल आहे सकाळी 10 वाजता याच वेळी एक्झाम होईल, हे कन्फर्म आहे. म्हणजे आता ऑलरेडी पहिले 3 पेपर तर 20 ते 26 मे चे ऑलरेडी आपले पोस्टपोन झाले, पण जे 27 मे पासून पुढे बॅकलॉगचे पेपर होत आहे आणि जून मध्ये जे रेग्युलरचे पेपर होत आहे ते सगळे युनिव्हर्सिटीच्या टाइम टेबल मध्ये 10चा टाइम आहे, याच टाइम नुसार होतील. दुपारी 2 वाजता नाही होणार. ते जे आपल्या याच्यावर आलंय हॉल तिकीटवर ते रॉंग आहे. आता हे मी माझं मत सांगितलं तरी तुम्ही एकदा माझं मत न मानता तुम्ही एकदा तुमच्या कॉलेजच्या एक्झाम सेक्शनला कॉल करा आणि कन्फर्म टाइम विचारून घ्या की पेपर जे पोस्टपोन झाले ते जाऊ द्या. 3 पेपर पोस्टपोन झाले, पण पुढचे जे पेपर बाकी ते नेमके 10ला होणार आहे की 2ला? माझ्या मतानुसार 10लाच होतील, पण एकदा तुम्ही कॉलेजमध्ये कन्फर्म करा. त्यांनी सांगितलेल्या टाइम नुसारच ते, हा माझा व्हिडिओ न कन्सिडर करता ते जे टाइम सांगतील तो कन्सिडर करून मग पेपर द्या. क्लिअर? आणि एंड सेमचं आता प्रिपरेशन करण्यासाठी कुठलीही वाट बघू नका. पर्पल ॲटचे अफोर्डेबल सबस्क्रिप्शन्स आहेत. एक विषय किंवा जास्त विषय भेटलेत, खूप सारे डिस्काउंट्स आहेत, त्यावरच अभ्यास करा. म्हणजे बॅकलॉग लागणं, हे टेन्शन्स वगैरे सगळं टेन्शन निघून जाईल. कारण पर्पल ॲट आहे तर इंजिनिअरिंग सोपी होते. बेस्ट ऑफ लक.